न्यूज 18 लोकमत विशेषची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधकांची एकीकडे मोर्चे बांधणी सुरू आहे, पण भाजप 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकण्याबाबत निश्चिंत असल्याचं दिसतंय। कारण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना थेट 2029 ची तयारी करण्याचे आदेश दिलेत। 2024 मध्ये मोदींसमोर प्रतिस्पर्धीच नाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा दावा। थेट 2029 ची तयारी करण्याच्या सूचना। शहांच्या दाव्यावर विरोधकांची टीका। 2024 में कहीं कोई स्पर्धा नहीं है, देश एक तरफा मोदी जी के साथ आगे बढ़ रहा है। 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे, पण याच धामधुमीत भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांनी मात्र एक मोठा दावा केलाय। एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला। 2024 मध्ये पंतप्रधान मोदींना प्रतिस्पर्धीच नसल्याचं सांगत कार्यकर्त्यांनी 2029 ची तयारी करण्याच्या सूचना अमित शहांनी केलेल्या आहेत। ये परिवर्तन जो है, मैं मानता हूं कि 2024 में कहीं कोई स्पर्धा नहीं है, देश एक तरफा मोदी जी के साथ आगे बढ़ रहा है। देश की जनता ने तय करना है। अभी तो किसी को प्रिंसिपल ऑपोजिशन का लेबल जनता ने लोकसभा में नहीं दिया है। अमित शहा यांचा हा दावा विरोधकांची तयारी फेल ठरवण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळेच आता विरोधकांनी अमित शहांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। म्हणजे पूर्णपणे बहुमत येणार, इतके आमचे आमदार येणार। काय झालं? महाराष्ट्रातील जनता केव्हाच खवळलेली आहे, ती वाटच पाहते। तुम्ही विधान करत राहा, काय फरक नाही पडणार त्यांनी। आणि म्हणून या सगळ्या विधानांचं फार गांभीर्याने दखल घेण्याची गरज नाही। 2019 मधल्या मोठ्या पराभवानंतर काँग्रेससह विरोधक 2024 ची निवडणूक जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतायत। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने देशभरात केंद्र सरकार विरोधात वातावरण निर्मितीचा दावा केलाय। त्यामुळे अमित शहांचा आव्हान नसल्याचा हा दावा किती खरा ठरतो हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर वैद्यकीय क्षेत्रासंबंधी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस बंद करण्याची गरज आहे आणि त्याबाबत नव्याने कायद्याची गरज आहे असं महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। कट प्रॅक्टिस ही वैद्यकीय क्षेत्राला लागलेली कीड आहे असंही महाजन यांनी म्हटलंय। कट प्रॅक्टिसच्या विरोधात लवकरच कायदा आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय क्षेत्रातल्या कट प्रॅक्टिसबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। या कट प्रॅक्टिसची पाळमुळे फार खोलवर रुजलेली आहे। वैद्यकीय क्षेत्राला लागलेली ही कीड आहे आणि ती मुळासकट उपटून फेकणं गरजेचं असल्याचंही महाजन यांनी म्हटलंय। हा कायदा प्रस्तावित आहे, काय सांगाल? आज महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ दीक्षांत समारोह या ठिकाणी नुकताच आटोपलेला आहे। 3 वर्ष कोरोनामुळे या काळामध्ये समारोह या ठिकाणी झाला नाही आणि आज अतिशय थाटामाटामध्ये पदवीदानाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आणि या भाषणामध्ये मी कट प्रॅक्टिसच्या बाबतीमध्ये बोललो। खरं ही या क्षेत्राला लागलेली मोठी कीड आहे, मला असं पुन्हा आवर्जून या ठिकाणी म्हणावं लागेल। आणि या संदर्भामध्ये काय करता येईल, गेल्या 5 वर्षसुद्धा मी मंत्री असताना याला खूप या विषयाला चालना दिलेली होती। या संदर्भात कायदा करण्याच्या दृष्टीने आम्ही पुढे आलेलो होतो, परंतु मधल्या काळात पुन्हा 2.5-3 वर्ष सरकार गेलं आणि त्यामुळे हा प्रश्न तसाच प्रस्ताव प्रलंबित राहिला। पण मला वाटतं या संदर्भामध्ये निश्चित काही करण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून समाजाचा जो उपेक्षित वर्ग आहे, जो विशेष करून ग्रामीण भागातला वर्ग आहे, पण अगदी थेट मुंबईपर्यंत ही मोठी साखळीच तयार झालेली आहे की ज्यामुळे कट प्रॅक्टिसच्या संदर्भामध्ये मोठी रुग्णांची लूट या क्षेत्रामध्ये या ठिकाणी होते। खूप चांगले डॉक्टर या क्षेत्रामध्ये आहेत, खूप चांगलं कामही ते करत आहेत, पण काही लोकांमुळे मला असं वाटतं की हे क्षेत्रही बदनाम होतं आहे की काय। आणि म्हणून या संदर्भामध्ये काय कारवाई करता येईल, कसे कठोर कायदे करता येईल या संदर्भामध्ये
आम्ही विचार करतो. केंद्राकडे पुन्हा तुम्ही प्रस्ताव पाठवणार किंवा याचे काय अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार? केंद्राकडे नाही, पण मला वाटतं राज्य पातळीवर सुद्धा आपण हा विषय या ठिकाणी करू शकतो आणि म्हणून माझा प्रयत्न आहे की कट प्रॅक्टिसच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या शपथविधी संदर्भात केलेल्या गौप्यस्फोटामुळे राज्यामध्ये आता वाद सुरू झालाय. शरद पवारांनी फडणवीसांचा दावा फेटाळून लावल्यानंतर आता महाविकास आघाडीनं सुद्धा फडणवीसांवर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर फडणवीस जगातलं 10वं आश्चर्य असल्याचा घणाघात केलाय. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आता पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस जगातलं 10वं आश्चर्य. फडणवीसांच्या दाव्यावर राऊतांचे बाण. फडणवीसांवर बोलण्या इतकी उंची नाही. बावनकुळेंचा संजय राऊतांवर पलटवार. आमची चर्चा पवार साहेबांशी झाली होती. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अजितदादांना विचारा. देवेंद्र फडणवीसांच्या या दाव्यानं महाराष्ट्रात राजकीय द्वंद्व सुरू झालाय. शरद पवारांना विचारूनच अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी घेतल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. त्यामुळे 23 नोव्हेंबर 2019चा पहाटेचा जुना शपथविधी पुन्हा नव्यानं चर्चेत आलाय. स्वतः शरद पवारांनी फडणवीसांचा हा दावा फेटाळल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी हे वक्तव्य वैफल्यातून केल्याचा टोला लगावलाय. अलीकडे मी त्यांची वक्तव्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत, मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे या जगातलं 10वं आश्चर्य, एका वैफल्यातून ते बोलतायत. संजय राऊतांच्या या टीकेनंतर भाजपनंही जोरदार पलटवार केलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांवर बोलण्या इतकी राऊतांची उंची नसल्याचा टोला लगावला. संजय राऊतावर आता महाराष्ट्राने विश्वास ठेवणं बंद केला आहे. संजय राऊत साहेब हे जेलमध्ये गेल्यापासून शिवराळ भाषेत बोलायला लागले आहे. संजय राऊत साहेब यांना देवेंद्रजी कळल्याचं नाही. देवेंद्रजीच्या व्यक्तिमत्वावर बोलू नये. खरं तर त्यांची तेवढी उंची नाही आहे. एकंदरीतच देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यानं महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे. पण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे नेते फडणवीसांच्या दाव्यावर तोंडसूक घेत आहेत ते पाहता तरी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा शरद पवारांवर पूर्ण विश्वास असल्याचं दिसतंय. तुर्तास तरी महाविकास आघाडीत फूट पडण्याऐवजी महाविकास आघाडी अधिक भक्कम झाल्याचं दिसतंय. त्यामुळे याचे आता नाही पण भविष्यात काही पडसाद उमटतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या साई रिसॉर्ट प्रकरणावरनं माजी मंत्री अनिल परब आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यातला वाद सर्वश्रुतच आहे. पण याच प्रकरणाला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार त्यांच्या आरोपांमुळे वळण मिळालंय. अनिल परब यांच्यावर सूड उगवण्यासाठी रामदास कदमांनी सख्या भावाविरोधात तक्रार केल्याचा आरोप संजय कदम यांनी केल्यानं आता एकच खळबळ माजली आहे. वादग्रस्त दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे सख्खे भाऊ सदानंद कदमही चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत. सदानंद कदम यांची मंगळवारी पोलिसांनी तब्बल 4 तास चौकशी केली. माजी मंत्री अनिल परब यांच्यासह उद्योजक सदानंद कदम यांच्यावरही दापोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी रामदास कदमांनीच सख्या भावाला फसवल्याचा आरोप केलाय. ज्याचं स्वतःच्या सख्या भावाचं चांगलं बघत नाही, आम्हाला ह्या सगळ्या नोटीस द्यायचं काम की मी माझा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली खेडमध्ये फार मोठी जंगी सभा घेऊन त्याच्यामध्ये मी तो पक्ष प्रवेश करणार आहे. आणि म्हणून आम्हाला हे धमकवण्याचं, आमच्यामध्ये कार्यकर्त्यांचे संभ्रम निर्माण करायचं. माजी मंत्री अनिल परब रामदास कदम यांचे सख्खे लहान बंधू सदानंद कदम हे व्यावसायिक पार्टनर आहेत. मुरुड समुद्र किनाऱ्यावरील साई रिसॉर्ट 2017 मध्ये अनिल परब यांच्याकडून सदानंद कदम यांनी विकत घेतलं होतं. 2019ला सदानंद कदम आणि अनिल परब यांच्या साई रिसॉर्टचे खरेदी खत झालं. तेव्हापासून या रिसॉर्टची मालकी सदानंद कदम यांच्याच नावे आहे. मालक म्हणून त्यांनी ग्रामपंचायतीला टॅक्सही भरलाय. खरं तर रामदास कदम आणि त्यांचे भाऊ सदानंद कदम
या दोन भावांमध्ये कौटुंबिक वाद आहेत. त्यातूनच रामदास कदम यांनी आपल्या सख्या भावाला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातोय. जो सख्या भावाचा होऊ शकत नाही तो जनतेचा काय होणार, असा टोला संजय कदमांनी लगावलाय. आपण जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा 4 बोट आपल्याकडे असतात. रामदास कदम हे सगळ्या पापात बुडलेला रामदास कदम असंख्य तरुणांना, तिथले माजी सरपंच असतील, तिथले कार्यकर्ते असतील, ते सदानंद कदम यांनी व्यवसाय दिलेला आहे. त्यांच्यावरती त्यांची कुटुंब आहे. रामदास कदम फक्त भाषण करत राहिले. पण केवळ अनिल परबांचं नाव या साई रिसॉर्टशी जोडलं गेल्यानं माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वेगवेगळ्या यंत्रणेकडे तक्रारी करत टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण किरीट सोमय्या यांच्या पाठीमागचा खरा सूत्रधार रामदास कदम असल्याचे आरोप वेळोवेळी करण्यात आले आहेत. त्यानंतर आता संजय कदमांच्या आरोपांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. खेडहून चंद्रकांत बनकरसह शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली. व्हॅलेंटाईन डे आणि बजरंग दलाचा त्याला होणारा विरोध हा संघर्ष तसा जुनाच आहे. पण नागपुरात यंदा बजरंग दलानं व्हॅलेंटाईन डेला विरोधाचा नवीन पद्धत अवलंबल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये व्हॅलेंटाईन डे विरुद्ध हनुमान चालीसा हा संघर्ष कसा काय निर्माण झाला पाहूया. महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालीसा पठणाचा ट्रेंड पाहायला मिळाला होता. पण राज्याच्या उपराजधानीत व्हॅलेंटाईन डेच्या विरोधातही हनुमान चालीसा पठणाचा ट्रेंड दिसून आलाय. नागपुरात बजरंग दलानं प्रेमदिनाला विरोध करण्यासाठी चेतावणी रॅली काढली. या रॅलीची सुरुवातच मंदिरात हनुमान चालीसा पठण करून झाली. त्यामुळे दरवर्षी प्रेमी युगुलांना मारहाण करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यंदा शांततेत टेडी बेअर पेटवून निषेध व्यक्त केल्याचं दिसलं. आमची संस्कृती, सभ्यता, परंपरा याचं रक्षण केलं पाहिजे. आज पुलगावाचे जे शहीद आहेत त्यांना श्रद्धांजली देण्याचा दिवस आहे. युवकांनी या दिशेने आपली वाटचाल करावी ही विनंती. हिंदुत्ववादी संघटनांकडून अनेकदा प्रेमदिनाच्या उत्साहावर विरजण टाकलं जात होतं. पण यंदा बजरंग दलाचे कार्यकर्ते हनुमान चालीसा पठणाद्वारे निषेध नोंदवतायत. त्यामुळं प्रेमी युगुलांना सुद्धा दिलासा मिळालाय. यावेळेस शांततेने रॅली निघाली आणि हनुमानजी चालीसाचं त्यांनी पठण केलं आहे. मे बी हनुमानजींनी त्यांना बुद्धी दिली की प्रेमाचं काय असतं काय नाही हे त्यांना कळालं असेल. पण त्यांनी दुसऱ्यांच्या निजी प्रकरणात त्यांनी दखल नाही द्यावी असं मला वाटते. हर वर्षी ते लोक विरोध करतात. बट हे सगळ्या पर्सन्सचा जे पण राहतात त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर हे जे बजरंग दल विरोध करतात मला कळतच नाही ते का बरं करतात. बजरंगबली हनुमानाला संकट मोचक म्हणून ओळखलं जातं. नागपुरात व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं त्याचाच प्रत्यय आला. हनुमान चालीसा पठणामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा निषेधही नोंदवला गेला आणि प्रेमी युगुलांना कुठल्या बजरंग दलाच्या विरोधाशिवाय व्हॅलेंटाईन डे सुद्धा साजरा करता आला. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. नांदेडमध्ये एका अल्पवयीन मुलीला प्रपोज करणं महाविद्यालयीन तरुणाला चांगलंच महागात पडलंय. या तरुणावर विनयभंगासह पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कॉलेज परिसरातूनच पोलिसांनी या प्रेमवीराला ताब्यात घेतलं. वजीराबाद पोलीस स्टेशन हद्दीतल्या एका महाविद्यालयात पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा हे शिकतायत. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं महाविद्यालयात आरोपी तरुणानं मुलीला जबरदस्ती प्रपोज केलं. नांदेडमध्ये व्हॅलेंटाईन डेला अल्पवयीन मुलीला प्रपोज करणं या तरुणाला त्यानंतर चांगलंच महागात पडलं. नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलेत आणि या शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको देखील केला. चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव देखील बंद पाडलाय. कांद्यानं केला शेतकऱ्यांचा वांदा. कांद्याला कवडीमोल भाव. कांद्याला हमी भाव देण्याची मागणी. शेतकऱ्याला हमखास पैसे मिळवून देणारं पीक म्हणून लौकिक असलेल्या कांद्यानं आता शेतकऱ्यांना रडवायला सुरुवात केली आहे. कांद्याचे भाव कोसळल्यानं शेतकऱ्यांना हे असं रस्त्यावरती उतरावं लागतंय. गेल्या काही दिवसात कांद्याचे भाव
300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत कोसळलेत। लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हैराण झालाय। कांद्याला एकरी खर्च हा 40,000 रुपये एकरापर्यंत खर्च आहे आणि कांद्याचे 15,000 रुपये एकरी घडत आहे, तर त्या 15,000 रुपयात मजुरी सुद्धा निघत नाहीये। ही आमची व्यथा आहे, ही केंद्र सरकारनं तातडीनं ऐकून आणि कांद्याचे निर्यात शुल्क झिरो करून कांद्याला निर्यात कशी देता येईल याचा परिपूर्ण वाणिज्य मंत्रालयानं पाठपुरावा करावा। कांद्याला कमीत कमी 3,000 रुपये हमी भाव द्यावा किंवा क्विंटल मागे 1,500 रुपयांचं अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे। जो प्याज, कपास और सोयाबीन उत्पादक किसान है। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी संसदेत कांद्याला हमी भाव देण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र में सबसे ज़्यादा किसानों की आत्महत्या अगर कहीं पे होती है तो वो मेरा संसदीय क्षेत्र धाराशिव लोकसभा मतदार संघ है। अध्यक्ष महोदय, प्याज के निर्यात को बंदी करने के कारण और प्याज को जीवनावश्यक वस्तु में लाने के कारण प्याज के दाम गिरे हैं। मेरी आपके माध्यम से सरकार से विनंती है कि ये निर्यात की बंदी हटाई जाए। गेल्या काही वर्षात कांदा पीक हात बट्ट्याचं ठरू लागलंय। ही परिस्थिती अशीच राहिल्यास शेतकरी कांद्याकडे कायमची पाठ फिरवण्याची भीती आहे। बब्बू शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मालेगाव। आणि न्यूज 18 लोकमत विशेषची सुरुवात आजच्या अत्यंत महत्त्वाच्या मोठ्या बातमीने आपण करूया। सुप्रीम कोर्टामध्ये राज्यातल्या सत्ता संघर्षावर जोरदार युक्तिवाद करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी विधानसभा उपाध्यक्ष आणि राज्यपालांच्या अधिकारावर युक्तिवाद केला। राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याचा अधिकार नसल्याचं सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं। ठाकरेंच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर आता बुधवारी शिंदेंच्या वकिलांकडून आपली बाजू कोर्टात मांडली जाणार आहे। राज्यातल्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला। हा युक्तिवाद नबाम रेबिया खटल्यातील निकाल, उपाध्यक्ष आणि राज्यपालांच्या अधिकाराविषयी करण्यात आला। ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी नबाम रेबिया निकालाचा फेरविचार करण्यासोबतच 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे खटला वर्ग करण्याची मागणी गेल्या सुनावणीच्या वेळेला केलेली होती। त्यावर सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा युक्तिवाद करण्यात आला। त्यावर नबाम रेबिया प्रकरणावरून महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा फैसला केला जाणार नसल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट करतानाच तथ्य तपासून निर्णय घेणार असल्याचं सांगितलंय। त्यानंतर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना आमदार सभागृहाचे सदस्य असतात, त्यांना सभागृहात उपस्थित असतानाच अविश्वास प्रस्ताव आणता येतो। जेव्हा सभागृहात मतदान होतं तेव्हा अविश्वास प्रस्ताव आणल्याचं कळतं। शिंदे गटानं ईमेल पाठवून अविश्वास प्रस्ताव आणल्याचं सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं। तसंच विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार डावलण्यात आल्याचा युक्तिवादही त्यांनी केला। त्यावर कोर्टानं नोटीस देऊन अध्यक्षांना हटवता येत नाही का असा सवाल केला। पक्षादेशाला झुगारून त्या पक्षादेशाच्या विरुद्ध वागणं म्हणजेच तुम्ही पक्षाची प्राथमिक सदस्यता ही स्वतःच्या यानेच तुम्ही सोडून दिलेली आहे, पक्ष सोडून दिलेला आहे, अशा प्रकारचं हे होतं। आणि मग तिथे अपात्रता पहिली लागते। अशा बऱ्याचशा याच्यावरचे केस लॉज आणि याच्यामध्ये ज्या तरतुदी कायद्याच्या दृष्टीने त्याचं विश्लेषण व्यवस्थित करण्यात आलं। 10व्या सूचीनुसार विधानसभा अध्यक्षांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार असल्याचं सिब्बल यांनी सांगितलं। तसंच अधिवेशन सुरू असतानाच अध्यक्षांना हटवण्याची नोटीस दिली जाते याचाही उल्लेख सिब्बल यांनी केला। महाराष्ट्रात विधानसभेचं कामकाज सुरू असताना अविश्वास ठराव आणण्यात आला नाही। विधानसभा अध्यक्षांऐवजी राज्यपालांनी अधिवेशन बोलावलं हे सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलंय। मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय राज्यपाल अधिवेशन बोलावू शकत नाहीत, राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याचा अधिकारच नाही असाही युक्तिवाद सिब्बल यांनी केला। संपूर्ण प्रक्रिया अधिवेशनातच व्हायला हवी होती असं तुमचं म्हणणं आहे का असा कोर्टानं सवाल केला। त्यावर सिब्बल यांनी होय असं उत्तर दिलं। ज्यावेळी आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीस देण्यात आली त्यावेळेला विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आला नव्हता असंही कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं। उपाध्यक्षांच्या अधिकारात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, मात्र उपाध्यक्ष आमदारांवर अपात्रतेची कारवाई करू शकतात असा युक्तिवाद त्यांनी केलाय। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या युक्तिवादानंतर आता बुधवारी
एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून युक्तिवाद केला जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसमधील कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळालं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरातांमध्ये काटशहाचं राजकारण रंगल्याचं दिसलं. तर सत्यजित तांबेंच्या बंडखोरीनंतर काँग्रेसनं तांबे पिता पुत्रांना पक्षातनं निलंबितही केलं. मात्र या निलंबनाविषयी बाळासाहेब थोरातांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे तांबेंचं निलंबन मागे घेतलं जाणार का याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. आता तुझं अपक्ष हे काय आता ते पाहू आता किती दिवस टिकत कारण आमच्याशिवाय जमणारच नाही ना काही. कोणाचं वाईट करून त्याला विठीला धरण्याची नाही आपली. असं एक उदाहरण देता येणार नाही तुम्हाला संगमेर तालुक्यामध्ये राजकारण करत असताना कोणाचं वाईट करण्याचा प्रयत्न आपण केला असं दिसणार नाही. तेव्हा सत्यजित तू विजयी होण्यामध्ये अपक्ष उभा राहिला आणि विजयी झाला याच्यात त्यांच्या कष्टाचा वाटा हे काय विसरायचं नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं सोमवारी संगमनेर या त्यांच्या मतदारसंघात जंगी स्वागत करण्यात आलं आणि या निमित्तानं थोरात समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं. विशेष म्हणजे काँग्रेसनं भलेही सत्यजित तांबेंना पक्षातनं निलंबित केलं असलं तरी मामा बाळासाहेब थोरात यांच्या स्वागत रॅलीत त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. त्यामुळे काँग्रेसच्या लेखी सत्यजित तांबे निलंबित असले तरी स्थानिक पातळीवरील काँग्रेस पक्ष तांबेंच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेस अंतर्गत बरंच राजकारण रंगलं होतं. सत्यजित तांबेंच्या बंडखोरीमुळे काँग्रेसमधल्या कुरघोडीचं राजकारण चव्हाट्यावर आलं. आरोप प्रत्यारोपही झाले. त्यानंतर प्रदेश काँग्रेसनं तांबे पिता पुत्रांना पक्षातनं निलंबित करण्याचा निर्णय सुद्धा घेतला. मात्र त्यांचं हे निलंबन जास्त काळ टिकणार नसल्याचं सुतोवाच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय. सत्यजितने सुद्धा खूप काम केलं त्याच्यामध्ये. सगळ्या याच्यामध्ये सत्यजित काही असलं ना तुझी टीम राहिली काँग्रेसमध्ये तू एकटा तर तुला बी करवायचं नाही, त्यांना करवायचं नाही, काँग्रेसला करवायचं नाही. त्यामुळं ना त्या पोरांना करवायचं ना याला करवायचं आणि काँग्रेसला करवायचं नाही. त्यामुळे काही काळजी करू काय होणार आता शेवटी. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या दरम्यान प्रदेश काँग्रेसनं आपल्याला जाणीवपूर्वक चुकीचा एबी फॉर्म दिल्याचा आरोप सत्यजित तांबेंनी केला होता. मात्र प्रदेश काँग्रेसनं त्यांचे आरोप फेटाळून लावले होते. दरम्यान बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा देत थेट काँग्रेस हायकमांडकडे प्रदेश काँग्रेसची तक्रारही केली होती. या प्रकरणाची काँग्रेस हायकमांडनं दखल घेतली आहे. परंतु एकच सांगतो की ज्या लोकांना या ठिकाणी वाटत होतं की ते कुठेतरी या निमित्ताने बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणतील, या निमित्ताने ते कुठेतरी सत्यजितला अडचणीत आणतील, त्या सगळ्यांचे डाव या ठिकाणी फेल करण्याचं काम या निवडणुकीने केलं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांमध्ये सुप्त संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान थोरातांनी काँग्रेस प्रभारी HK पाटील यांच्या कानावर हा सगळा प्रकार घातलाय. तसंच त्यांनी सत्यजित तांबेंच्या निलंबनाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे तांबे जास्त काळ काँग्रेस बाहेर राहणार नाहीत अशी चर्चा अहमदनगर जिल्ह्यामध्ये रंगलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दरम्यान आरोप प्रत्यारोपांचा जोरदार सामना रंगलाय. भाजपनं आपल्याला पक्षात येण्याची ऑफर दिली होती असा दावा देशमुखांनी केला. तर भाजपनं त्यांचा हा दावा सपशेल खोडूनही काढला. त्या राजकीय ऑफरच्या मुद्द्यावरून आता एक नवा वाद पेटलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख आणि भाजपमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलंय. भाजपनं आपल्याला पक्षात येण्याची ऑफर दिली होती असा खळबळजनक दावा देशमुखांनी केला होता. तसंच भाजपची ती ऑफर स्वीकारली असती तर महाविकास आघाडी सरकार कोसळलं असतं असा गौप्यस्फोट देशमुखांनी केला होता. देशमुखांच्या त्या दाव्यानंतर भाजप आणि देशमुखांमध्ये वादाला तोंड फुटलंय. देशमुखांच्या दाव्यावर आता भाजपनं जोरदार पलटवार केलाय. अनिल देशमुखांना भाजपनं कोणताही प्रस्ताव दिला नव्हता असा प्रतिदावा भाजपकडून करण्यात आलाय. मी जर तोंड उघडलं तर अनिल देशमुखांना उत्तर देता येणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या 2 दिवस पहिले काय घडलं होतं नागपूरमध्ये हे जर मी बोललो
तर ते अडचणीत येतील. 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपत प्रवेश केला होता. त्यावेळी अनिल देशमुखांच्या नावाचीही चर्चा रंगली होती. आता त्यावरूनच राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय. अनिल देशमुख साहेबांना माझी सूचना आहे, विनंती आहे, ते आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांनी किमान जमानतीवर असल्यामुळं ज्या अटी शर्तीवर त्यांना जमानत मिळाली आहे त्या अटी शर्तीच्या नियमाने पालन करा. आणि जमानतीवर काय ते निर्दोष बरी थोडी झालं आहे, त्याला क्लीन चिट थोडी मिळाली आहे. कोर्टमध्ये जमानत मिळाली आहे, जमानत मिळतं. बावनकुळेंच्या आरोपांनंतर अनिल देशमुख पुन्हा एकदा आपल्या दाव्याचा पुनरुच्चार करतायत. मी जर 2.5 वर्षापूर्वी समझोता केला असता तर मला त्यावेळेस अटक झाली नसती. तर की मी समझोता केला नाही आणि म्हणून मला 2.5 वर्षापूर्वी जेव्हा त्यावेळेस अटक झाली. 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर अनिल देशमुखांचं त्यांच्या मतदारसंघात जंगी स्वागत करण्यात आलं होतं. त्यावेळी देशमुखांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. आता त्यावरून हा राजकीय कलगीतुरा रंगलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपप्रमाणेच महाविकास आघाडीनं सुद्धा कंबर कसल्याचं दिसतंय. भाजप समोर एकतर ही जागा राखण्याचं आव्हान तर आहेच, तर राष्ट्रवादीचा पुन्हा एकदा चिंचवडच्या जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न आहे. मात्र या पोटनिवडणुकीमध्ये अजित पवारांना त्यांच्या एकेकाळच्या समर्थकांनीच आव्हान दिलंय. पुण्याच्या चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे. भाजपनं दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतापांना उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादीनं नाना काटेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राहुल कलाटेंनी या निवडणुकीमध्ये बंडखोरी केली आहे. खरं तर या पोटनिवडणुकीतील तिन्ही उमेदवार एकेकाळी अजित पवारांचे सहकारी होते. मात्र त्यांनीच अजित पवारांना या निवडणुकीत आव्हान दिलंय. पिंपरी चिंचवडच्या राजकारणावर नजर टाकल्यास गेल्या 20 ते 25 वर्षांपासून अजित पवारांचा इथल्या राजकारणावर दबदबा असल्याचं पाहायला मिळत आहे. काही जण म्हणतात की आम्हीच त्यांचे फॉर्म ठेवायला सांगितले. दुरान्वय देखील संबंध नाही. आम्ही रोकटोक बोलणारे आहोत. आम्ही शेवटपर्यंत त्याला फॉर्म मागे घ्यायला सांगितलेला होता. आता एकदा त्यालाही कळू द्या नक्की त्याच्या मागे किती मतं आहेत ते. दिवंगत लक्ष्मण जगताप हे काँग्रेस पासून अजित पवारांसोबत होते, पण 2009 मध्ये लक्ष्मण जगतापांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी अजित पवार समर्थकांनी आपली राजकीय ताकद जगतापांमागे उभी केली होती. त्या निवडणुकीत लक्ष्मण जगताप विजयी झाले होते. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता, पण 2014च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगतापांनी भाजपची वाट धरली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं नाना काटेंना उमेदवारी दिली होती, तर राहुल कलाटेंनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्या लढतीत लक्ष्मण जगतापांनी पुन्हा एकदा बाजी मारली होती. ही लढत म्हणजे केवळ एक वेगवेगळ्या 3 पक्षांची असली तरी सुद्धा तीनही अजित पवारांचे कार्यकर्ते. त्यामुळे अखंड चिंचवड विधानसभा वर्तुळामध्ये जे काही चित्र दिसतं ते जे वातावरण जे आहे ते सगळं अजित पवारांच्या भोवतीच केंद्रीभूत आहे आणि त्यांच्या भोवतीच आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती तुटली होती, पण 2019च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा युती झाली आणि चिंचवडमध्ये भाजपनं पुन्हा एकदा लक्ष्मण जगतापांना उमेदवारी दिली. त्यामुळे राहुल कलाटेंनी युतीत बंडखोरी केली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं कलाटेंना पाठिंबा दिला होता. गेल्या निवडणुकीत कलाटेंचा 38,000 मतांनी पराभव झाला होता. यावेळी राष्ट्रवादीनं नाना काटेंना उमेदवारी दिली आहे, तर राहुल कलाटेंनी पुन्हा एकदा बंडाचा झेंडा फडकावत अजित पवारांना थेटपणे आव्हान दिलंय. त्यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत कांटे का मुकाबला होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. औरंगाबाद हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी देखील केली जात होती. आणि याच रणनीतीनं सातत्यानं विरोधकांवर आसूड ओढणारे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांना मात्र मोठा धक्का बसलाय. कारण बंब यांच्या बालेकिल्ल्यातील गंगापूर साखर कारखाना ताब्यात घेत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला धोबी पछाड दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात भाजपला धक्का. गंगापूर कारखान्यात
ठाकरे सेनेची सत्ता। भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना पराभवाचा झटका। शिवशाहीचा सर्व जागांवर दणदणीत विजय। राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता असलेल्या भाजपनं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ताकद वाढल्याचा दावा करत 2024 मध्ये औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। पण गंगापूर तालुक्यात मात्र विद्यमान आमदारांना साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलाय। 15 वर्षांपासून बंद असलेल्या गंगापूर कारखाना निवडणुकीकडे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं। या निवडणुकीत आमदार प्रशांत बंब विरुद्ध ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यात सामना रंगला। आमदार प्रशांत बंब यांचं शेतकरी सभासद कामगार पॅनल निवडणुकीत होतं, तर कृष्णा पाटील डोणगावकर यांचं शिवशाही शेतकरी विकास पॅनल होतं। दोन्ही पॅनलचे 20-20 असे एकूण 40 उमेदवार रिंगणात होते। शिवशाही शेतकरी विकास पॅनलनं सर्व 20ही जागा 900हून अधिकच्या मताधिक्यानं जिंकल्या। शेतकरी कामगार ऊसपदक सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या सहकार्यानं साथीनं हा पॅनल निवडून आलेला आहे। आणि ही पॅनल फक्त निवडून आलं म्हणजे आमच्यावर जबाबदारी आहे, ती जबाबदारी आम्हाला या ठिकाणी पार पाडावं लागणार आहे आणि त्याचं भान ठेवून आम्ही काम करतोय। लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। औरंगाबाद जिल्ह्यात 2 केंद्रीय आणि 1 कॅबिनेट मंत्री आणि खुद्द प्रशांत बंब 15 वर्षांपासून विद्यमान आमदार आहेत। पण असं असताना सुद्धा गंगापूर कारखाना निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय। त्यामुळे मैदान गाजवण्याचा दावा करणाऱ्या भाजपला आणखी सरावाची गरज असल्याचंच यातून स्पष्ट होतंय। मागील 15 वर्षापासून गंगापूर साखर कारखान्याचा वाद सुरू होता। त्यानंतर निवडणूक लागली आणि या निवडणुकीमध्ये कोण वर्चस्व दाखवणार याचा वाद आणि पलटवार ते भाजपचे आमदार असतील प्रशांत बंब आणि ठाकरे गटाचे डोणगावकर यांच्यामध्ये शाब्दिक वाद देखील पाहायला मिळाला होता। त्यानंतर आता निवडणुकीनंतर शिवसेनेने एक हाती वर्चस्व मिळवत भाजपला येणाऱ्या काळात मराठवाड्यात त्यांची वाट किती कठीण आहे हे दाखवून दिलंय। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही जर तुमच्या लहानग्यांना डे केअर सेंटरमध्ये ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। ही बातमी पाहिल्यानंतर डे केअर सेंटरमध्ये मुलांना ठेवायचं की नाही असा प्रश्न पालकांसमोर पडल्याशिवाय राहणार नाही। डे केअर सेंटर मध्ये मुलांना 3rd डिग्री। केअरटेकर कडून मुलांना अमानुष मारहाण। डे केअर सेंटर की छळ छावणी। मुलांना डे केअर सेंटर मध्ये ठेवून तुम्ही निर्धास्तपणे कामाला जात असाल तर ही दृश्य तुम्ही पाहाच। मुलानं जेवायला नकार दिल्यानं 16 महिन्यांच्या मुलाला आयानं मारहाण केल्याची घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे। वाशीतले एक पालक आपल्या मुलाला डे केअर सेंटरमध्ये ठेवत होते। तिथली आया मारहाण करत असल्याची तक्रार मुलानं पालकांकडे केली। या संदर्भातलं सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर या प्रकरणी वाशी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुझे ये न्याय चाहिए कि जो मेरे बच्चे को मारा है कल जाके कुछ और बड़ा ना हो जाए किसी बच्चे के साथ। अगर वहाँ की ओनर ये इंस्टीट्यूशन संभाल नहीं पा रही है, उसके नाक के नीचे ये सब हो रहा है, उसे पता नहीं चल रहा है, तो वक्त आ गया है कि वो अपनी संस्था बंद करे और घर पे जाए। डे केअर सेंटरमध्ये मुलांचा छळ झाल्याची ही पहिलीच घटना नाही, त्यामुळे पालकांनीही काही खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे। डे केअर सेंटरमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा आग्रह धरावा, सीसीटीव्हीचं कनेक्शन मोबाईलवर घ्यावं, मुलाशी सुसंवाद ठेवावा, मुलाच्या वागणुकीत काही बदल नाही ना याची खात्री करावी। शहरातल्या धावपळीच्या जीवन पद्धतीत मुलांना डे केअर सेंटरला ठेवणं ही नित्याची बाब झाली आहे। पण डे केअर सेंटर मुलांसाठी छळ छावणी तर झाली नाही ना याकडे पालकांनी सतत लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे। प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। नीरा देवघरच्या पाणी वाटपाचा वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय। केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी पाणी चुकीच्या पद्धतीनं बारामतीला पळवल्याचा आरोपही केलेला होता। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट।
नीरा देवघरच्या पाण्यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय। पवारांनी चुकीच्या पद्धतीनं हे पाणी बारामतीला नेलं असा आरोप पुन्हा एकदा केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केलाय आणि निंबाळकर विरुद्ध पवार या वादाला नव्यानं तोंड फुटलंय। क्षेत्र के किसानों के हिस्से के पानी को सुनियोजित तरीके से यहाँ के हाइड्रोलॉजी डेटा को कंसील करके और दूसरे क्षेत्र में बारामती क्षेत्र में ले जाया गया और जिस तरह की आशंका थी कि यहाँ हाइड्रोलॉजी के डेटा के साथ में खिलवाड़ की गई है, छेड़छाड़ की गई है, उनको जानबूझ करके कम बताया गया है, इस तरह के अध्ययन उस रिपोर्ट के माध्यम से हुआ है। सरकारमध्ये असताना अशा प्रकारची वक्तव्य करताना देखील जनतेला दिसून येते आणि म्हणून फक्त राजकारण न करता विकासाचं राजकारण करावं आणि उठसूट पवार कुटुंबियावरती बोलणं हे थांबवलं पाहिजे आणि केंद्रीय मंत्र्यांनी देखील ह्याचं स्थानिक लोकांचं ऐकून किती बोलावं आणि आपला ह्यातून बालिशपणा दिसतोय। नेमका वाद आहे तरी काय हे समजून घेऊयात। खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी भाजप सरकारच्या काळात नीरा डाव्या कालव्यात जे 55% पाणी सोडण्यात येत होतं ते बंद करण्याचा निर्णय घेतला आणि डाव्या कालव्याचं पाणी फलटणच्या उजव्या कालव्यातून फलटण माळशिरस या भागाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर भाजप सरकारचा निर्णय रद्द करत 55% पाणी पुन्हा एकदा नीरा डाव्या कालव्याला आणि 45% पाणी नीरा उजव्या कालव्याला देण्याचा निर्णय झाला। खरं तर हा करार 1954 मध्ये पाणी वाटपानुसार करण्यात आला। नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातून 57% तर डाव्या कालव्याच्या माध्यमातून 43% पाणी वाटपाचं धोरण ठरलं। त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होतं। डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्यांना पाणी मिळत होतं। 4 एप्रिल 2007 रोजी शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला। यामध्ये नीरा देवघर धरणातून 60% पाणी म्हणजे 6 TMC पाणी बारामती आणि इंदापूर तालुक्याला तर 40% म्हणजे 5 TMC पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर या तालुक्यांना देण्याचा निर्णय झाला। हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंत करण्यात आला होता। पाण्याच्या या वादानं यानंतर निंबाळकर विरुद्ध पवार असं रूप घेतलं आणि नंतर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी। आता पुन्हा एकदा पाणी पेटणार असं दिसतंय। वीरेंद्र उत्पात आणि जितेंद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।